दिल्ली के जंतर मंतर पर स्टूडेंट के एहतजाज के बाद, प्रोटेस्ट के बाद अब कुर्ला में भी वंचित बहुजन आघाड़ी ने एहतजाज शुरू कर रखा है, प्रोटेस्ट शुरू कर रखा है। वंचित के लीडर आमिर शेख से हम बात करेंगे कि आमिर जी पूरा क्या मामला है और आज जो है बंद का ऐलान किया था प्रकाश अंबेडकर ने, इस बारे में क्या बताएंगे आप? सबको जय भीम। आज हमारे पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष बाला साहब अम्बेडकर जी ने महाराष्ट्र बंद का आंदोलन आदेश दिया था। जो दिल्ली में जिस तरीके से पूरी तरह से जो मैं मराठी बोललो जे पूर्णतः दाखवली पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय केला, मुलींचे कपडे फाडलेत आणि ज्या खेळाला दांड्या त्याच्या विरोधात मध्ये आज आम्ही बाळासाहेबांनी आंदोलनाची आग दिलेली, महाराष्ट्र बंदची आग दिलेली। आम्ही आज बाळासाहेबांच्या आदेशाचं पालन करत आणि आमच्या पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित राहावं यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। याच्या पुढे आम्ही असं बिंदासपणे रस्त्यावर उतरू। पोलीस स्टेशन मध्ये आणलेलं आहे, तुम्हाला काय बोलणार आहे? काय नाही, ज्या वेळेस मोदी असेल, शाह असेल, फडणवीस असेल, हे ज्यावेळेस असं जन आंदोलनाला घाबरतात त्यावेळेस ते लोक पोलिसांना पुढे करतात नेहमी। आणि आम्ही तेच बोलतो, ज्यावेळेस मोदी हमसे डरता है, पुलिस को आगे करता है, आम्ही पोलिसांना नोटीस दिली होती काय तुम्हाला? नाही, आम्हाला कुठल्या प्रकारची नोटीस देण्यात नाही आली। आम्ही साईटला एका प्रकारे आंदोलन करत उभं होतो। पोलिसांनी आले 5-10 मिनिटांमध्ये आम्हाला डिटेन करून पोलीस स्टेशनला आणलं। किती लोकांना डिटेन केलेलं आहे आतापर्यंत? आमचं 12-15 लोकांच्या वरती आहेत। आज कार्यकर्ते तिथं स्थानक बुद्धविहारच्या जवळच उभे आहेत। तर तुमचा उद्देश काय आहे ह्याच्या मागे? आमचा उद्देश हाच आहे, जो धर्मेंद्र प्रधान आहे त्याचा राजीनामा झाला पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। काल आपण जर बघितलं, एक ॲडव्होकेटनी सुप्रीम कोर्टामध्ये PIL फाईल केली होती, त्याच्यावरती चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांनी सांगितलं की आम्हाला व्हिडिओ बघायला वेळ नाहीये। मग यांना वेळ कशासाठी आहे? यांना अडाणी अंबानी यांचे निकाल देण्याचा वेळ आहे का? यांना वेळ कशासाठी? जर तुम्हाला इथल्या स्टुडंट्सची जे भारताचं भविष्य आहे त्यांच्यासाठी तुम्हाला वेळ नाही, मग तुम्हाला वेळ नक्की आहे कोणासाठी? हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो आणि त्याच्यासाठी ज्या वेळेस वाटेल आम्ही रस्त्यावरती उतरू। पोलिसांना जमावबंदी आदेश काढलेला आहे। 5 पैकी जास्त लोकांना जमावबंदीचे आदेश विरोधात येणार आहे, तरी बहुतेक लोकांना डिटेन पण केलेले आहे पोलिसांना, शिवाजी पार्क इकडे तिकडे। तर तुम्ही ह्याच्या उद्देश काय आहे प्रोटेस्टचा, आणि ते तुम्हाला डिटेन करणार तर तुम्ही काय करणार? आम्हाला बघा, डिटेन केलं तरी आम्हाला कायदेशीर बाजू आहे। आमच्या पक्षातील वरिष्ठांनी आम्हाला काही वकिलांचे नंबर वगैरे पाठवलेत आहेत। तर आम्हाला डिटेन केलं तर आम्ही त्यांना फोन करून बोलून घेऊ, कायदेशीर जी बाजू आमच्या आहे ती आम्ही मांडू। आणि राहिला विषय, पोलिसांनी जे जमावबंदीचे आदेश काढले ते पोलीस आणि मोदी सरकार पूर्णपणे घाबरलेले आहे या प्रोटेस्टला। संपूर्ण देशामध्ये त्यांनी बघितलं, जागोजागी स्टुडंट रस्त्यावरती उतरलेत, युवा रस्त्यावरती उतरले, ना कोणाची जात बघते ना धर्म बघत आहे। त्यांनी फक्त आता आपला एकच मुद्दा पकडला, जे पेपर लीक होता त्याच्यावरनं जो मुद्दा सुरू झालेला आहे तो तर त्यांनी मुद्दा पकडलेला आहे। ये थे आमिर शेख जो बता रहे थे कि वंचित बहुजन आघाड़ी ने प्रोटेस्ट शुरू किया था, उस दौरान पुलिस ने वंचित बहुजन आघाड़ी के कारकुनान को डिटेन कर लिया है और ये प्रोटेस्ट जारी रखने का जो है ऐलान वंचित बहुजन आघाड़ी ने किया है। सुबह से ही चेंबूर, कुर्ला और दूसरे इलाकों में प्रोटेस्ट जारी है और इस बारे में एडवोकेट प्रकाश अंबेडकर ने यह वाजे किया है कि पुलिस जो है वंचित के कारकुनान को डिटेन भी कर रही है। जहां के इंसाफ की खास रिपोर्ट।